नमस्कार मंडळी, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. स्वामी प्रकट दिन येतो आहे आणि स्वामी प्रकट दिनानिमित्त खूप साऱ्या ताईंनी गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केलेली आहे. पण गुरुचरित्र पारायणाची सांगता किंवा उद्यापन कसं करायचं आणि कधी करायचं याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तुम्ही जर या व्हिडिओच्या निमित्तानं या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि हाईप करायलाही विसरू नका. गुरुचरित्र म्हणजे आपल्या आयुष्याचं अमृत आहे आणि गुरुचरित्र केल्यानं आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर होतात. म्हणूनच स्वामी प्रकट दिनाचं औचित्य साधून खूप साऱ्या ताईंनी किंवा दादांनी गुरुचरित्राला सुरुवात केलेली आहे. पण गुरुचरित्र पारायण करताना काही नियम आहेत, तर ते नियम काटेकोरपणे पाळले तरच आपल्याला गुरुचरित्र केल्याचं फळ हे मिळत असतं. त्यातील सगळ्यात महत्त्वाचा नियम तो म्हणजे अमावस्या. गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करताना अमावस्या येऊ नये किंवा गुरुचरित्राची पारायणाची सांगता करताना अमावस्या येऊ नये हा त्याच्या मागचं एक नियम आहे. तर यावेळी अमावस्या ही 18 तारखेला सकाळी 8:29 चालू होते आणि ते 19 तारखेला सकाळी 6:23 संपते. तर या अमावस्येच्या काळात उद्यापन करायचं का? हा सगळ्यांचा मोठा प्रश्न आहे. तर काही ताईंनी मी अगोदरही व्हिडिओ केलेला त्याच्यामध्ये सांगितलं होतं की अमावस्या आल्यामुळं तुम्ही गुरुचरित्राचा जो सप्ताह आहे तर तो सप्ताह अमावस्या यायच्या अगोदरच चालू करा. म्हणजे अमावस्या 18 तारखेला लागते तर 18 तारखेच्या अगोदर समाप्ती येईल असं उद्यापन तुम्ही करायचं आहे आणि असं पारायण तुम्ही करायचं आहे. आता तुम्ही कोणत्या पद्धतीनं केलं आहे हे तर मला माहीत नाही आहे, पण मी तुम्हाला सांगते की जर तुम्ही गुरुचरित्र केलेलं असेल आणि त्याचं उद्यापन हे तुमचं 19 किंवा 20 तारखेला येत असेल तर तुम्हाला त्याचं सांगता करता येणार नाही. कारण अमावस्या ही 18 तारखेला चालू होते आणि 19 तारखेला संपते. त्यामुळं 18 तारखेला आणि 19 तारखेला दोन्हीही दिवस तुम्हाला गुरुचरित्राची सांगता करता येणार नाही आहे. आणि 20 तारखेला स्वामी प्रकट दिन आहे आणि प्रकट दिनाच्या निमित्तानं खूप साऱ्या आपल्या स्वामी सेवेकरीच्या ताई आहेत, दादा आहेत, त्यांचे उपवास असतात. त्यामुळं आपल्याला जोडपं मिळणंही कठीण जातं आणि त्या दिवशी उद्यापन करायचं का हाही मोठा प्रश्न आहे. त्यामुळं जर तुम्ही अगोदरच गुरुचरित्राला सुरुवात केली असेल तर 18 तारखेच्या अगोदर म्हणजे 17 तारखेला तुम्ही म्हणजे उद्याच 17 तारीख आहे तर उद्या 17 तारखेला तुम्ही या पारायणाची सांगता करू शकता. आणि जर तुम्ही पारायणाची सांगता ही तुमची जर 20 तारखेला येत असेल तर तुम्ही 20 तारखेलाही करू शकता. पण 18 आणि 19 या दिवशी अमावस्या आल्यामुळं या दिवशी तुम्ही उद्यापन करू शकत नाही. पण स्वामी प्रकट दिनानिमित्त जर तुम्हाला जोडपं नाही मिळालं तर काय करायचं हाही खूप साऱ्या ताईंचा प्रश्न आहे. कसं असतं, गुरुचरित्र पारायण केल्यानंतर दानधर्म करणं, एखादं ब्राह्मण जोडपं जेवायला घालणं या गोष्टी केल्या जातात ज्या दिवशी उद्यापन आहे त्या दिवशी. पण जर तुम्हाला या गोष्टी शक्य नसतील तर तुम्ही जर तुमच्या इथं कुठं स्वामींचं केंद्र असेल तर केंद्रात जाऊन किंवा दत्त मंदिर असेल तर दत्त मंदिरात जाऊन तुम्ही दक्षिणा देऊ शकता की तुमच्या ऐपतीप्रमाणे यथाशक्ती जेवढी तुम्हाला दान तुम्ही करू शकता तेवढं तुम्ही दानही करू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट की एक जोडपं पूर्ण जेवण जेवेल एवढं आपल्याला शिदा द्यायचं आहे. शिदा म्हणजे काय असतं, गव्हाचं पीठ, त्याच्यानंतर डाळ, गूळ या सगळ्या गोष्टी जे तिखट असेल ते इथून सगळ्या गोष्टी जे शिद्यामध्ये आपण देतो त्या सगळ्या गोष्टी की 2 माणसं पूर्णपणे जेवू शकतात एवढा शिदा आपल्याला ब्राह्मणाला दान करायचा आहे. हेही तुमच्याकडून शक्य नाही झालं तर तुम्ही एखादं गरीब कुटुंब आहे की ज्यांना खायचेही वांदे आहेत की त्यांना कष्ट केल्याशिवाय खायला मिळत नाही, असेही खूप सारे लोक असतात आपल्याशी आसपास. तर त्यांनाही तुम्ही कोणतीही गोष्ट दान करू शकता, त्यांनाही तुम्ही अन्नदान करू शकता. मी मंदिरामध्ये जाऊन तुम्ही जो काही तुम्हाला उद्यापनासाठी खर्च येणार आहे तर त्या खर्चाचा जो काही प्रसाद आहे तर तो तुम्ही प्रसादही वाटू शकता आणि स्वामी महाराजांना प्रार्थना करू शकता की महाराज माझ्याकडून मी यथाशक्ती उद्यापन केलेलं आहे, मला
जोडपं जेवायला घालणं शक्य नाही, पण माझ्याकडून जेवढं होईल तेवढा दानधर्म मी केलेला आहे. तर माझ्याकडून काही चूक झाली असेल, भूल झाली असेल, तर माझ्या चूक भूल माफ करा. माझ्या चुका पोटात घालून घ्या आणि माझी मनोकामना पूर्तीचा मला आशीर्वाद द्या. या 7ही दिवसात मी तुमची खूप मनोभावे सेवा केलेली आहे. जर या 7ही दिवसात माझ्याकडून काही चूक झाली असेल, तर मला माफ करा. अशी प्रार्थना करून स्वामी महाराजांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे उद्यापन कसं करायचं. तर ज्या दिवशी तुम्ही उद्यापन करणार आहात, त्या दिवशी तुम्हाला नैवेद्यामध्ये घेवड्याची शेंगेची भाजी ही महत्त्वाची आहे आणि ती करावीच लागते. जर तुम्हाला घेवड्याची शेंग नाहीच मिळाली, तर ठीक आहे. पण जर तुम्ही शक्य तेवढा प्रयत्न करा, कारण घेवड्याची भाजी ही दत्त महाराजांना अतिशय प्रिय होती आणि गुरुचरित्राच्या 18व्या अध्यायामध्ये घेवड्याची भाजी दत्तगुरूंना किती प्रिय होती हे सांगितलेलं आहे. त्यामुळं घेवड्याच्या शेंगेची भाजी ही तुम्ही या दिवशी अवश्य बनवायची आहे. त्यासोबतच तुम्ही डाळ भात करू शकता, चपाती, पुऱ्या जे काही तुम्हाला शक्य वाटेल तुमच्या ऐपतीप्रमाणे ते करू शकता. आणि जर तुम्हाला पुरणावरणाचा नैवेद्य करायला जमलं तर तो अवश्य करा, कारण पुरणपोळीचा नैवेद्य हा अतिशय महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर करा, नाही शक्य झालं तर साध्या पद्धतीनं वरण, भात, भाजी, पोळी, घेवड्याच्या शेंग्यांची भाजी ही महत्त्वाची लागतेच. तर या गोष्टी तुम्ही नैवेद्यामध्ये अवश्य बनवा. 4 नैवेद्य बनवायचे आहेत आपल्याला. एक दत्तगुरूंसाठी, एक स्वामी महाराजांसाठी, एक आपल्या पोथीसाठी आणि एक कुलदैवतासाठी. तर असे 4 नैवेद्य बनवायचे आहेत. तुम्ही त्या दिवशीचं संपूर्ण वाचन झाल्यानंतर जो काही तुम्ही नैवेद्य बनवलेला आहे, तर तो नैवेद्य पूर्ण ताट भरून असे 4ही नैवेद्य आपण जिथं कुठं वाचन करतोय तिथं समोर ठेवायचे आहेत पाटावरती. एक चौकोनी भरीव मंडल काढायचं, त्याच्यावरती 4ही ताटं ठेवायची. छोट्या प्लेटमध्ये छोटे नैवेद्य भरायचे नाहीत. जसं आपल्याला जेवायला लागतं असं संपूर्ण जेवण आपल्याला या 4ही ताटांमध्ये भरायचं आहे. आरती करायची, त्याच्यानंतर नैवेद्य दाखवायचा आणि हे जे सगळे नैवेद्य आहेत ना, तर ते नैवेद्य आपण खायचे आहेत. ते वाळत तसेच ठेवायचे, दुसऱ्या दिवशी पाण्यात सोडायचे किंवा कशालाही खायला घालायचे, या गोष्टी तुम्ही करायच्या नाही आहेत. कारण हा नैवेद्य अतिशय शुद्ध आणि पवित्र नैवेद्य असतो. तो आपल्या मुखात गेला पाहिजे आणि हा नैवेद्य शेजार-पाजारीचे जे कोणी येतील त्यांनाही द्यायचा नाही किंवा तुमच्या घरी जे कोणी जेवायला येतील त्याला तुम्ही घरात जेवायला घाला, पण नैवेद्यासाठी बनवलेलं जेवण तुम्ही ताट भरून कुणाच्या घरीही द्यायचं नाही आहे. गुरुचरित्र हा 5वा वेद मानला गेलेला आहे. गुरुचरित्राला अतिशय महत्त्व आहे. गुरुचरित्र हे आपल्या आयुष्याचं अमृत आहे. त्यामुळं गुरुचरित्र हे इतकं पवित्र आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या गोष्टी, हे नियम आपल्याला पाळणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जोडपं मिळालं तर जोडपं जेवायला घाला, नाही मिळालं तर मी मगाशी सांगितलं तशा पद्धतीनं तुम्ही अगदी साध्या पद्धतीनंही उद्यापन करू शकता. या सगळ्या गोष्टी झाल्या, पूजा झाली, वाचन झालं, आरती झाली, नैवेद्य झाला, त्याच्यानंतर आपल्याला ग्रंथ हलवायचा असतो. तर तो ग्रंथ हलवायचा म्हणजे काय करायचा, तर ग्रंथ उचलायचा. जय श्री गुरुदेव दत्त, जय श्री गुरुदेव दत्त, जय श्री गुरुदेव दत्त असं म्हणून किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं 3 वेळा म्हणून पहिल्यांदा ग्रंथ उचलून आपल्या असा समोर धरायचा, आपल्या छातीच्या समोर आला पाहिजे आणि दुसऱ्या वेळी आणि तिसऱ्या वेळी असा करत तो ग्रंथ आपल्या डोक्यावरती न्यायचा, आपल्या डोक्याला स्पर्श करायचा, कपाळाला स्पर्श करायचा आणि पुन्हा तो ग्रंथ त्या जाग्यावरती ठेवायचा. असं करून आपण ग्रंथ हलवून आपल्या उद्यापनाची सांगता करायची आहे. हे बघा, गुरुचरित्राचे नियम खूप कडक आहेत. गुरुचरित्र करताना काही चुका झाल्या तर काही वाईट होतं असं अजिबात नाही आहे. मी स्वतः गुरुचरित्राचे खूप सारी पारायण केलेली आहेत आणि प्रत्येक वेळेलाच मला जोडपं मिळतं असंही नाही आहे किंवा काही गोष्टी माझ्याकडून होतात, नाही होतात. पण असं कधीही झालं नाही आहे की दत्त महाराजांनी, स्वामी महाराजांनी माझ्या आयुष्यात कुठली वाईट गोष्ट घडवली आहे. माझ्या यथाशक्ती जे काही मला शक्य होतं तशा पद्धतीनं, अगदी साध्या पद्धतीनं मी उद्यापन करते. फक्त आपला मन, आपली भावना किती सच्ची आहे, आपण किती मनापासून करतोय हे देव बघत असतो. त्यामुळं तुम्ही, देव हा भक्तीचा भुकेला आहे, त्यामुळे तुम्ही मनापासून सेवा करा. तुम्हाला त्याचा प्रत्यय नक्की येईल. मी सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करा. धन्यवाद.